नमस्कार मित्रांनो, मायसेल्फ ऋषिकेश गुले. मी लास्ट टाइम मुंबई नर्सिंग काउन्सिलसाठी एक व्हिडिओ बनवला होता गुड स्टँडिंग सर्टिफिकेट प्रोव्हाइड करण्याबद्दल. पण आणखीन पण त्यांनी त्या सर्टिफिकेटबद्दल काही निर्णय घेतला नाही. म्हणजे त्यांनी असं ठरवलंयच की स्टुडंटचा आयुष्य खराब करायचं. तुम्हाला म्हणजे असं थोडं पण काही वाटत नाही का? मला एम-एन-सीच्या स्टाफला असं विचारायचं आहे की तुम्ही गुड स्टँडिंग सर्टिफिकेट का प्रोव्हाइड करत नाहीत? काय रिझन आहे? म्हणजे तुम्ही केरलामध्ये भेटतंय, अदर स्टेटमध्ये भेटते, मग महाराष्ट्रामध्ये का भेटत नाही? म्हणजे भोपाळमध्ये पण आहे, माझे इथं खूप सारे फ्रेंड्स आहेत, त्यांना प्रोव्हाइड होते, मग महाराष्ट्रामध्येच का प्रोव्हाइड होत नाही? आता एम-एन-सीचे काही स्टाफ बोलतील की आम्ही डायरेक्ट मेल या पोस्टाने कुरिअरद्वारे आम्ही सेंड करू. बट नवीन अपडेट काही आलंय तुम्हाला माहिती आहे का थोडंफार? एमओएचने डायरेक्ट सांगितलंय की आम्ही मेल या कुरिअर ॲक्सेप्ट करणार नाहीत आउट ऑफ कंट्रीचे. हे तुम्ही जरा थोडंसं लक्ष द्या. आउट ऑफ कंट्रीचे जे काही आहेत गुड स्टँडिंग सर्टिफिकेट या काही डॉक्युमेंट ते रिसीव्ह करणार नाहीत. ही अपडेट जरा तुम्ही लक्षात घ्या आणि प्लीज स्टुडंटचं आयुष्य बर्बाद करू नका. मी तुम्हाला खरंच रिक्वेस्ट करतो. म्हणजे किती दिवस झालं, म्हणजे लास्ट 6 महिने झाले. कतारला पण माझी एक फ्रेंड आहे, तिचं पण आयुष्य खराब झालंय. अरे तुम्ही ऍटलीस्ट मेलचा पण रिप्लाय देत नाहीत. इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही मेल तरी चेक करता की? तुम्हाला तरी माहिती आहे का मेल केले आहेत स्टुडंटनी, कॉल केले तर कॉलचा रिस्पॉन्स बरोबर देत नाहीत, रिलेटिव्ह पाठवले तर त्यांना बरोबर तुम्ही आन्सर करत नाहीत. पण तुमचं चाललंय काय? मी तुम्हाला ते स्क्रीनशॉट पण शेअर करतो की त्या व्यक्तीने ऍटलीस्ट कमीत कमी 25 मेल केलेत, पण तुम्ही एकाही मेलचा रिस्पॉन्स दिला नाही. मी एवढं पण कन्फर्म सांगतो, तुम्ही चेक पण केलं नसेल, हे गॅरंटेड सांगतो. आणि हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा. मुंबई नर्सिंग काउन्सिलनी या कमीत कमी 15 दिवसात निर्णय घेतला पाहिजे, एवढा शेअर करा प्लीज. स्टुडंटचं आयुष्य खरंच खराब करून देऊ नका.